नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या महाराष्ट्रात पुण्यातील एक टोळी प्रचंड चर्चेत आहे। अर्थात ही टोळी म्हणजे अंधेकर टोळी। केवळ एका वर्षात अंधेकर कुटुंबातील 2 जणांची हत्या झाली। दोघही नात्यानं मामा आणि भाचा। अगदी सुरुवातीला म्हणजे मागच्याच वर्षी माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांची हत्या झाली। त्यानंतर त्यांचा सक्का भाचा आयुष कोमकर याची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली। एखाद्या टोळीतील गुंडांकडून दुसऱ्या टोळीतील गुंडांना संपवणं याला टोळी युद्ध किंवा इंग्रजीमध्ये गँग वॉर असं म्हटलं जातं। पण अशा टोळ्यांतील गुंडांचा पोलीस चकमकीत खात्मा होणं याला एन्काउंटर म्हटलं जातं। मुंबई अंडरवर्ल्डचा कणा असलेल्या अनेक गुंडांचा खात्मा करणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट आपण आतापर्यंत पाहिले। अगदी काही वर्षांपूर्वी अब तक 56 हा चित्रपट देखील येऊन गेला। प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी या चित्रपटात जी भूमिका वठवली होती ती बेतली होती सुपर कॉप स्पेशल एन्काउंटर स्पेशलिस्ट अर्थातच दया नायक। या दया नायक यांनी अंडरवर्ल्डचा कणाच मोडला होता। त्यांनी दाऊदची टोळी असो किंवा छोट्या राजन टोळीशी संबंधित अनेक गुंड यमसदनी धाडले होते। जवळपास 80हून अधिक एन्काउंटर्स त्यांनी केल्याचं बोललं जातं। पण हे फक्त मुंबईपुरतच मर्यादित आहे का? तर तसं नाहीये। पुण्यामध्ये देखील असे अनेक एन्काउंटर स्पेशलिस्ट होऊन गेलेले आहेत किंवा आता असतीलही, ज्यांनी अनेक गुंडांना ढगात पाठवलंय। आता या एन्काउंटर स्पेशलिस्ट विषयी खरं तर कुठं बोललं जात नाही, कुठं लिहिलं जात नाही। पण पुण्यात देखील 83 पासून ते आज तागायत जेवढे काही एन्काउंटर्स झालेत त्यामध्ये खतरनाक गुंडांना ढगात पाठवण्यात आलं। आता त्यामध्ये अगदी मोजकी नावं मी घेतो पहिल्यांदा। त्यामध्ये पहिलं जे नाव जर आता याच्या आधी कोणी ऐकलं की नाही मला माहित नाही, पण ते नाव सांगतो, बाबा गंडले। याला गंडवलं होतं बरोबर सापळा रचून। या बाबा गंडलेने काय केलं होतं तर लक्ष्मी रोड परिसरावर भर रस्त्यात दोन्ही बाजूची ट्रॅफिक अडवली होती आणि एकाची साल्टी सोलत सोलत त्याचा खून केला होता। नंतरचं नाव येतं मोबिन शेख। हा तर इतका क्रूर होता की यानं एकाचं शिर धडा वेगळं केलं आणि त्या शिरासोबत त्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळत बसला होता। तिसरा प्रमोद माळवतकर। यानं संघटित गुन्हेगारीचं साम्राज्य पुणे ते पंढरपूर इथपर्यंत वाढवलं होतं। आणि याच प्रमोद माळवतकरनं आपल्याला आठवत असेल बाळू अंधेकर जो टोळीचा मुख्य म्होरक्या त्याचा भर कोर्टात कोयत्यानं तोडून खून केला होता। यानंतरचं नाव आहे मेघराज शेट्टी। पिंपरी चिंचवडच्या महापौरांची गाडी अडवून त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावलेला हा मेघराज शेट्टी। आणि आणखी एक असं नाव घेता येईल ते म्हणजे महाकाली ढोकलिया। यानं देहू रोड परिसरात चक्क पोलिसांच्याच गाड्या पेटवून दिल्या होत्या। या सगळ्या गुंडांचा खात्मा केलाय त्या पुण्यातल्या एन्काउंटर स्पेशलिस्टने। याच्यातल्या एका एन्काउंटर स्पेशलिस्टच्या नावावर तब्बल 16 एन्काउंटर्स आहेत। त्यामुळं कोण आहेत हे जाबाज डॅशिंग पोलीस अधिकारी आणि कोणकोणत्या गुंडांचा त्यांनी केला खात्मा आणि कुणाला त्यांनी पाठवलं ढगात, यावरच माझा लाईव्ह आहे। ढगात गेलेल्या गुंडांच्या एन्काउंटरच्या कहाण्या। खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आतापर्यंत या पुणे पोलिसांनी 14 ते 15 एन्काउंटर्स केलेत। त्यामध्ये वेगवेगळ्या टोळ्या आणि नवनवीन 19 गुंडांचा खात्मा करण्यात आलाय। ऑगस्ट 2009 मध्ये पुणे पोलिसांनी चांदणी चौकामध्ये जो एन्काउंटर केला होता कुख्यात गुंड राहुल कंधारे, हा शेवटचा एन्काउंटर होता। पण त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये मात्र 3 एन्काउंटर झाले। पण
तब्बल 16 वर्षांनी अगदी याच वर्षी 15 ते 16 जूनच्या दरम्यान सोलापूरमध्ये हडपसरमधील एका कुख्यात गुंडाचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी केला, ज्याचं नाव होतं शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख. आता पहिल्यापासून म्हणजे 1983 पासून जर आपण या एन्काउंटरची सगळी कहाणी पाहिली तर 22 मे 1983 रोजी पुण्यात पहिला एन्काउंटर झाला. पण विशेष म्हणजे हा एन्काउंटर मुंबईमध्ये जसा एकमेकांवर पिस्तुलातून गोळ्या झाडून एन्काउंटर होतो तसा नव्हता. हा एन्काउंटर बंदुकीने नव्हे, हा एन्काउंटर पिस्तुलाने नव्हे, तर हा एन्काउंटर चक्क पोलिसांनी आपल्या लाठ्यांनी केला होता. आणि या पुणे पोलीस आयुक्तालयातील एन्काउंटरचा इतिहास इथून सुरू झाला. लष्कर परिसरामध्ये 22 मे 1983 मध्ये 2 गुंडांनी पोलिसांवरच चक्क चाकू हल्ला केला. आता त्यामुळं यात 2 पोलीस जखमी झाले. शेवटी पोलिसांनी लाठ्यांच्या साह्यानं त्या 2 गुंडांना जबर मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, ज्यांचं नाव होतं राजू शेख आणि हिसामुद्दीन पठाण. हाच पुण्यातला पहिला बंदुकी विना असलेला एन्काउंटर होता. 1992 मध्ये दुसरा एन्काउंटर झाला, पण गोळीबारातला पहिला असं त्याला म्हणता येईल. आणि या एन्काउंटर मध्ये ज्याला मारण्यात आलं, ढगात पाठवण्यात आलं, त्याचं नाव होतं जग्या म्हस्के. आता हा कुख्यात गुंड 1992 मध्ये त्याची पोलिसांशी चकमक झाली आणि त्यातच तो मारला गेला. निवृत्त पोलीस निरीक्षक दत्ता टेमगिरे यांनी पुण्यात केलेला हा पहिला पिस्तुलाचा एन्काउंटर होता असं म्हटलं जाईल. आता काय झालं होतं त्यावेळी छोटीशी कहाणी आहे. मुळातच दत्ता टेमगिरे त्या काळी पोलीस स्टेशनला बसले होते, आपल्या कामात व्यस्त होते. तिथं काही महिला आल्या आणि त्या महिलांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करा म्हणजे जग्या म्हस्केला अशी मागणी केली. त्यावेळी त्याची टीप देखील मिळाली की तो कुठे आहे, महिलांकडून टीप मिळाली. त्यावेळी काय केलं दत्ता टेमगिरेंनी, मुळात एकच पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी हजर होता. मग आता करायचं काय? मग त्यांनी सतीश आचार्य नावाचा एक पोलीस मित्र आपल्या सोबत घेतला, आपली बुलेट काढली आणि ते त्या परिसरात गेले. आता त्या परिसरात ते भरपूर काही फिरले, पळपळ पळाले, पण त्यांना काही जाग्या सापडला नाही. नंतर बरोबर 18 मेच्या रात्री 12:20 त्यांना एका खबऱ्याकडून फोन आला की जाग्या या ठिकाणी थांबलेला आहे. आता जेव्हा हे दत्ता टेमगिरे यांना कळलं, तेव्हा दत्ता टेमगिरे आणखी 1-2 सोबत जण कॉन्स्टेबल घेतले आणि त्यांनी तात्काळ परत एकदा बुलेट काढली आणि त्या ठिकाणी गेले. तिथं हा जग्या दारू प्यायलेल्या अवस्थेत होता, पण त्याच्या हातात तलवार होती. आता जेव्हा बुलेट आली दत्ता टेमगिरेंची, तेव्हा अनेक लोक सैरावैरा पळू लागले, बाजूला झाले आणि त्यावेळी त्यांनी त्या जग्याला आवाज दिला, जग्या असं म्हटल्यानंतर जग्या दारू पिलेल्या अवस्थेत सुद्धा जागा झाला. त्याला कळलं की आता पोलीस आपल्याला मारू शकतात. त्यावेळेस जग्याकडे तलवार होती. जग्यानं तलवारीनं पहिला वार केला, तो दत्ता टेमगिरेंनी अडवला, त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली. त्यानंतर त्यानं दुसरा वार करायचा प्रयत्न केला, पण मग स्वसंरक्षणार्थ त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली. आता तो जखमी झाला. जखमी झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलला नेण्यासाठी पोलिसांनी आपली सुरुवात केली आणि हॉस्पिटलला नेत असताना एक माणूस, एक व्यक्ती त्या ठिकाणी आली आणि साहेब मला याला एक शिवी द्यायची असं म्हटलं. पहिले त्याने शिवी हसडली आणि नंतर त्याच्या पाठीत चाकू खुपसला. हा पहिला गोळीबार आणि कुठल्या तरी शस्त्राचा वापर करून झालेला एन्काउंटर होता. नंतर मे 1992 मध्ये तिसरा एन्काउंटर झाला सुरेश टकले याचा. हा पुण्यातला कुख्यात गुंड होता, त्याला देखील पोलिसांनी ढगात पाठवलं. नंतर चौथा एन्काउंटर झाला तो काळेवाडी परिसरात पिंपरी चिंचवड मध्ये. खलील शेख आणि मोहम्मद शेख हे दोघे जण या चकमकीत मारले गेले. नंतर पाचवा एन्काउंटर हा मेघराज शेट्टी याचा होता. हा मेघराज शेट्टी याचा एन्काउंटर वडगाव शेरीमध्ये करण्यात आला
आता तुम्हाला मी मेघराज शेट्टी कोण हे मगाशीच ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. हा मेघराज शेट्टी इतका भयानक होता, इतका एकदम डेअरिंगबाज होता की त्यांनी चक्क पिंपरी चिंचवडच्या महापौरांची गाडी अडवली आणि ती नुसती अडवली नाही तर त्यांच्या डोक्याला पिस्तूल देखील लावली. याच मेघराज शेट्टीला राजेंद्र जोशी, अजित जोशी आणि दत्ता टेमगिरे यांनी त्याला ठार मारलं. खरं तर पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या डोक्यावर पिस्तूल लावणं हे त्या काळात प्रचंड मोठी दहशत त्याची होती, हेच याच्यातून दिसून आलं होतं. त्यामुळे मेघराज शेट्टी हा पुणे पोलिसांची डोकेदुखी बनला होता. आता त्यावेळी मुळातच पुणे पोलीस दलात राजेंद्र जोशी, अजित जोशी हे नवे आले होते, पण दत्ता टेमगिरे हे अनुभवी होते. शेवटी पुणे क्राईम ब्रांच, ग्रामीण पोलीस त्याच्या शोधात होतीच आणि एके दिवशी तो PSI अजित जोशी आणि दत्ता टेमगिरे यांच्या अचानक समोर आला आणि मग मात्र त्याला त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. नंतर 1992 या एकाच वर्षात अशा एन्काउंटरच्या 4 घटना घडल्याचं पाहायला मिळालं. पहिला अर्थातच सुरेश टकले, नंतर खलील शेख मोहम्मद शेख, नंतर मेघराज शेट्टी. या चौघांना ढगात पाठवल्यामुळं गुन्हेगारी वर्तुळात एक मोठी खळबळ माजली आणि मग मात्र हे सगळे गुन्हेगार रिअल इस्टेट एजंट किंवा इतर जोडधंद्यांकडे वळू लागले. 1995च्या सुमारास पुणे शहरालगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यामुळे जमीन खरेदी विक्री किंवा जबरदस्तीने जमीन हडपणं, बळकावणं, ती लाटणं यामध्ये टोळ्या सक्रिय झाल्या. त्याचा परिणाम असा झाला की टोळ्यांमधलं वर्चस्व, मी मोठा का तू मोठा, पैसा कुणाचा, याच्यातनंच मग सूड, बदला, खून, खंडणी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत गेली. नंतर जानेवारी 1995 मध्ये 6वा एन्काउंटर झाला. तो अरुण गवळी टोळीतल्या 2 पंटरचा. अरुण गवळी टोळीतले किरण वालावलकर आणि रवी कारंजावकर यांचा पोलीस निरीक्षक सुरेश पोटे यांच्या पथकानं एन्काउंटर केला. नंतर नोव्हेंबर 1997, आता हा अत्यंत महत्वाचा एन्काउंटर समजला जातो, कारण हा एन्काउंटर होता पम्या उर्फ प्रमोद माळवतकर याचा. मुळात हा प्रमोद माळवतकर अंधेकर टोळीतला, बाळू अंधेकरच्या अत्यंत जवळचा. पण आपण कालच प्रसिद्ध क्राईम जर्नलिस्ट अभित शेख यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो काही प्रमोद माळवतकर आहे हा थंड डोक्याचा जरी असला तरी संघटित गुन्हेगारीमध्ये बाप होता. नो डाऊट की बाळू अण्णा अंधेकर हे पुण्यातलं जबरदस्त दहशत माजवणारं प्रस्थ होतं. खूप मोठा गुंड होता, नामचीन गुंड होता. मुंबईतल्या देखील पारसनाथ पांडे याच्याशी त्याचे संबंध होते, पर्यंत त्याची ओळख होती. पण बाळू अंधेकर आणि प्रमोद माळवतकर यांच्यात वैमनस्य निर्माण झालं ते एका आंतरधर्मीय विवाहावरून. कारण यामध्ये जी मुलगी होती तिचे वडील बाळू अंधेकरचे मेंटॉर होते आणि त्या दरम्यान प्रमोद माळवतकर या सगळ्या बाबतीमध्ये या प्रकरणात तो लक्ष घालत असताना बाळू अंधेकर आणि प्रमोद माळवतकर यांच्यात वाद झाले. मग या टोळीमध्ये फूट पडली. मुळातच 1997ला या टोळीच्या सगळ्या बाबतीचा जर आपण विचार केला तर इथे प्रमोद माळवतकरचा एंड झालेला आहे. पण मुळात याच्या आधी जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की 84ला म्हणजे 41 वर्षांपूर्वी, म्हणजे फूट पडली 82ला आणि मग 2च वर्षात प्रमोद माळवतकरनं बाळू अंधेकर याचा भर कोर्टात, शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये कोयत्यानं तोडून खून केला होता. आणि आता मात्र या ठिकाणी प्रमोद माळवतकर याची डेअरिंग वाढली. जणू काही तिकडे आता अंधेकर टोळी संपली म्हणून याचं संघटित गुन्हेगारीचं क्षेत्र वाढत गेलं. ते इतकं वाढलं की पुणे, पिंपरी चिंचवड, मग अगदी पार पंढरपुरात, महाराष्ट्रात, देशात सगळीकडे
आता या प्रमोद माळवतकरला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती, कारण याची प्रचंड दहशत त्यावेळी माजली होती. आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बाळू अंदेकरवर 26 पेक्षाही जास्त, माफ करा, प्रमोद माळवतकरवर 26 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते आणि याची दहशत मोडून काढणं खरं म्हणजे पोलिसांपुढे आव्हान होतं. अशा वेळी एक टीप 1997 साली पोलिसांना मिळाली आणि ही टीप मिळाली होती त्यावेळचे पोलीस निरीक्षक आणि म्हणजेच बापू कुतवळ. हे बापू कुतवळ पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यांना टीप मिळाली खरी, पण त्यांच्याकडे संख्याबळ अपुरं होतं. काळेवाडी परिसरामध्ये प्रमोद माळवतकर येणार असल्याची टीप त्यांना मिळाली. आता त्या दिवशी करायचं काय? संख्याबळ तर आपल्याकडे नाहीये. मग त्यांनी त्यांचे क्लोज फ्रेंड राम जाधव, जे खडक पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते, त्यांनी ही सगळी माहिती दिली. मग राम जाधव त्यांना जॉईन झाले आणि हे दोघेही त्यावेळी ते नाईट ड्युटीवर होते. मग हे दोघे आणि काही जण कॉन्स्टेबल्स घेऊन त्या ठिकाणी या प्रमोद माळवतकरला पकडण्यासाठी गेले. त्यांनी पहाटेच्या सुमारास काळेवाडी या रस्त्यावर सापळा रचला. मुळात चतुशृंगी रोड पासून काळेवाडी पर्यंतचा तेव्हाचा जर भाग बघितला तर प्रचंड एकदम सुनसान एरिया, निर्जन. आता प्रचंड ट्रॅफिक असते, पण त्यावेळी अगदी गजबजलेला नव्हता तो. आता एकतर मुळात औंधकडून काळेवाडीकडे जाणारा जो रस्ता होता तो खूपच छोटा होता. तिथंच काळेवाडी फाट्याच्या अलीकडे यांनी सापळा रचला. आता त्यावेळी हा प्रमोद माळवतकर स्कूटरवरून येत होता, एवढी तर माहिती पोलिसांना मिळाली होती. पण त्या प्रमोद माळवतकरला कुठून तरी असं जाणवलं की आपल्यावर पोलीस पाळत ठेवतात आणि आपला एन्काउंटर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तिथंच स्कूटर टाकली आणि इकडे तिकडे पळायला सुरुवात केली. नंतर तो एका पडीक घरात देखील शिरला. त्याला बाहेर येऊन शरण येण्यास सांगितलं पोलिसांनी, पण त्यानं शेवटी स्वतःच्या जवळच्या पिस्तुलानं त्यावेळी खरं तर फायरिंग केली. आता ही जी फायरिंग केली त्यातली एक गोळी राम जाधव यांच्या डाव्या हाताला चाटून गेली. त्यांना थोडी दुखापत झाली, पण त्याच वेळी या पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ उलट फायरिंग केली आणि त्यात तो जबर जखमी झाला आणि प्रमोद माळवतकरला ससून रुग्णालयात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला. आणि इथंच माळवतकर हा अध्याय संपला. म्हणजे प्रमोद माळवतकर याला मारण्यात, त्याला ढगात पोचवण्यात राम जाधव, बापू कुतवळ यांचा मोठा हात होता आणि राम जाधव यांचा हा पहिला एन्काउंटर होता. म्हणजे मुळातच ज्या बाळू अंदेकरला या प्रमोद माळवतकरनी भर कोर्टात कोयत्यानं तोडून संपवला होता, त्याच प्रमोद माळवतकरचा नंतर 13 वर्षांनी एन्काउंटर झाला आणि तो एन्काउंटर काळेवाडी परिसरात झाला. आता नंतर विश्वनाथ कामत, अशोक पांडे, हनुमंत कोळेकर यांचा देखील एन्काउंटर झाला 1999 मध्ये. खरं तर ही स्टोरी अतिशय एकदम जबरदस्त आहे ऐकण्यासारखी. खरं म्हणजे पोलिसांचा इथं कस लागला होता. राम जाधव यांचा विशेष करून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी जबरदस्त कामगिरी केली होती आणि यावेळी त्यांना या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पोलीस महासंचालकांचं देखील त्यांना पद, मानपत्र मिळालं होतं. नेमकं काय घडलं होतं? विश्वनाथ कामत याने 1999 मध्ये पुणे शहरात अनेक व्यावसायिकांकडून त्यांना धमकावून खंडणी घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यातच त्यानं एका व्यावसायिकाचं अपहरण केलं होतं. आता विश्वनाथ कामत याचे साथीदार होते अशोक पांडे, हनुमंत कोळेकर. हे हडपसरहून खराडीकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. आता तेव्हा खराडी जवळ पहाटेच्या सुमारास राम जाधव आणि त्यांच्या टीमनं त्यांना अडवलं. तेव्हा त्याच वेळी विश्वनाथ कामत, अशोक
पांडे आणि हनुमंत कोळेकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात पोलीस हवालदार देखील एक जण जखमी झाला. त्यामुळे पोलिसांना स्वतःच्या संरक्षणाशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, खात्मा झाला. या प्रकरणी 2002 मध्ये राम जाधव यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी पीडितेला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर देखील गोळीबार केला होता. याच लढाई दरम्यान जाधव आणि त्यांच्या पथकानं अपहरणकर्त्यांना ठार मारलं. नंतर सुरेश मनसरकर टोळीतील 3 गुंड त्यांना पुणे पोलिसांनी ढगात पाठवलं. साल होतं 2001. नंतर 25 ऑगस्ट 2009 हा पुणे शहरातला शेवटचा एन्काउंटर. इथे काय झालं तर राहुल कंदारे याला पुण्यातील चांदणी चौकात सापळा रचून त्याचा एन्काउंटर करण्यात आला. आता उजाडलं नोव्हेंबर 2016. यावेळी आणखी एक कुख्यात गुंडाचा खरं तर खात्मा करण्यात आला, ज्याचं नाव होतं श्याम दाभाडे. इथे पण निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांचा हात होता. राम जाधव यांच्या नावावर 1-2 नव्हे तब्बल 16 एन्काउंटर्स आहेत, त्यातले 14 हे एकट्या पुणे जिल्ह्यातले आहेत. आता श्याम दाभाडे संदर्भातली माहिती अत्यंत महत्वाची. माहिती अधिकार कार्यकर्ते आपल्याला आठवत असतील तळेगाव दाभाडेचे सतीश शेट्टी, नंतर तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यासह आणखी एक अशा 3 हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये श्याम दाभाडे पोलिसांना हवा होता, पण तो सापडतच नव्हता. त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. हा कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय प्रकाश शिंदे या दोघांचा पोलिसांनी खात्मा केला. चाकण जवळच्या आंबू डोंगर परिसरात हा लपलेला असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीनं डोंगर चढून त्यांचा त्या ठिकाणी एन्काउंटर केला. खरं तर प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या दाभाडे आणि शिंदे यांचा मृत्यू झाला आणि मग या आरोपींजवळून 2 देशी कट्टे, 4 गावठी पिस्तूल, 44 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. शेट्टी हत्येप्रकरणी दाभाडेला अटक करण्यात आली होती, मात्र कालांतरानं तो तुरुंगातून बाहेर आला तरी देखील त्याची दहशत काही कमी झाली नव्हती. नंतर तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा त्यानं साथीदारांसह 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भर सकाळी दिवसाढवळ्या गोळ्या घालून कोयत्यानं वार करून खून केला होता. या प्रकरणातील 22 पैकी 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र श्याम दाभाडे इतर साथीदारांसोबत फरार होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. नंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. खरं तर मावळच्या उंच डोंगरात हा श्याम दाभाडे लपून बसायचा. तो टेक्निकली प्रचंड हुशार होता. म्हणजे श्याम दाभाडे काय करायचा, मावळच्या उंच डोंगरात जायचा आणि तिथं रायगड जिल्ह्यातील मोबाईल टॉवरची रेंज मिळायची. त्यामुळे त्याचं लोकेशन रायगड जिल्ह्यामध्ये दाखवलं जायचं. त्यामुळे पोलिसांना त्याला शोधून काढणं अत्यंत अवघड होतं. 45 दिवस पोलीस त्याला शोधत होते आणि 2 जिल्ह्यांच्या मध्यभागी थांबून टॉवरच्या रेंजचा वापर करण्यात दाभाडे पटाईत होता. आता एके दिवशी खबऱ्यांमुळे असं समजलं की तो चाकणपासून 60 किलोमीटर अंतर असलेल्या वरसाई डोंगरावरच्या एका ठिकाणी साधूच्या वेशात त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे. मग मात्र माथेरान म्हणजे रायगड जिल्ह्यातलंच हे थंड हवेचं ठिकाण, त्या ठिकाणी त्याचं लोकेशन आढळून आलं. म्हणजे जवळपास 100 किलोमीटर दूर. त्यामुळे अखेर डोंगराच्या दुसऱ्या बाजूचा वापर करून तब्बल 6 तास लपत छपत पोलीस दाभाडे याच्यापर्यंत जाऊन पोहोचले. आता त्या ठिकाणी खरं तर मुळात जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले तिथं पोलिसांनी आयडिया केली, आपल्या गाड्यांचाही आवाज येऊ नये यासाठी पोलिसांनी पायथ्यालाच गाड्या लावल्या. नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याला पकडण्यासाठी त्या आंबूच्या डोंगरावर चढाईची मोहीम सुरू केली. आंबूच्या डोंगरावर चढताना त्यांना एक आणखी टीप मिळाली
की तिथे पवनचक्की एक आहे आणि पवनचक्कीच्या जवळपास एक तंबू किंवा पाल ठोकण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असावं अशी त्यांना टिप मिळाली. मग मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला. तिथं गेल्यानंतर त्यांना आढळून आलं की या ठिकाणी 100% श्याम दाभाडे आणि त्याचा मित्र धनंजय शिंदे आहे. शेवटी पोलिसांनी त्याला आवाज दिला, शरण येण्याचं आवाहन केलं, पण त्यानं काही ऐकलं नाही. त्यांनी प्रतिसाद न देता त्या दाभाडेनं पोलिसांवर गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार सुरू केला. जवळपास 9 राऊंड त्यानं फायर केले. मग मात्र या ठिकाणी मुळातच या पथकामध्ये कोण कोण होतं? राम जाधव तर होतेच, शिवाय गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढण्याचं प्रशिक्षण घेतलेले अंकुश माने, एपीआय रामगेरे हे देखील त्या ठिकाणी होते. पण या अंकुश माने आणि रामगरे यांच्या सतर्कतेमुळं दाभाडे आणि त्याचा मित्र धनंजय शिंदे हे थोडे बाजूला सरकले आणि दुसऱ्या बाजूला थांबलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांच्या समोर आले. समोर येता क्षणी काही कळायच्या आत त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, 4 ते 5 राऊंड फायर केले आणि त्यांचा एन्काउंटर केला. मुळातच हा आरोपी म्हणजे श्याम दाभाडे इतका क्रूर होता की तो कायम हत्यार घेऊनच फिरत होता. तो पोलिसांवर हल्ला करणारा होता असं देखील विश्वास नांगरे पाटील यांनी त्यावेळी सांगितलं होतं. चाकणपासूनच जवळ असलेल्या आंबूच्या जंगलात तो आपलं त्या ठिकाणी ठाण मांडून बसला होता. शेवटी त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं. तिथून त्याला खरं तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश रामगरे, विनोद घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, विजय पाटील, किरण आरुटे, विशाल साळुंके, चंद्रकांत वाघ, सचिन मोरे, राम जाधव, सतीश होडकर यांचा समावेश होता. आणि या सगळ्यांनी या श्याम दाभाडेचा त्या ठिकाणी एन्काउंटर केला. आता यानंतर आणखी काही एन्काउंटर झाले. त्यामध्ये मोबिन शेख आणि त्याचा साथीदार यांचा समावेश आहे. आता इथंही राम जाधवच आहेत ज्यांनी या मोबिन शेखला मारलं होतं. आता मुळातच मी मोबिन शेख याच्याविषयी तुम्हाला सांगितलं होतंच. यानं एकाचं शिर धडा वेगळं केलं होतं आणि त्यानंतर त्याच्याशी तो फुटबॉल खेळत होता. इतका हा निर्घृण होता. झालं असं की एरवडा कारागृहातून पॅरोलवर पसार झालेला हा मोबिन शेख आणि त्याचा साथीदार या दोघांना पुणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीस यांनी एक कॉमन ऑपरेशन राबवलं आणि तळोजा परिसरामध्ये त्याचा एन्काउंटर केला. मुळातच मोबिन शेख या गुन्हेगारानं पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड हायदोस घातला होता. तो नवी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली आणि पुणे पोलिसांना सहकार्य करायला सांगितलं. त्यानंतर नवी मुंबईत राम जाधव आणि त्यांची टीम 4 दिवस त्याचा शोध घेत होती. त्यावेळी तो मुंब्रा रोडला हायवेवरील एका हॉटेल जवळ आला असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा तो एका साथीदारासह 4 चाकी गाडीतून पळून जात होता. त्यानंतर त्याला थांबण्याचा इशारा केल्यावर त्याच्या जोडीदारानं पोलिसांच्या दिशेनं फायरिंग केलं. त्याच्याकडे मुळातच पोलिसांकडे असे असतात तसे 9 mm चे पिस्तूल होतं आणि त्यातली एक गोळी या पोलीस पथकातल्या एकाच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर आदळल्यानं सुदैवानं जॅकेट असल्यानं तो पोलीस वाचला. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना हायवेवर भर दुपारी 4 वाजता घडली आणि त्या ठिकाणी मोबिन शेख आणि त्याच्या साथीदाराचा एन्काउंटर झाला. नंतर आणखी काही एन्काउंटर्स मुळातच या ठिकाणी पुण्यामध्ये झाले. त्यामध्ये महाकाली उर्फ ढोकलिया, दिलीप गोसावी, रोहिदास येवले, रमेश तावरे, राजेश चौधरी, बाबा गंडले, संजय शेळके, रॉबर्ट साळवे, संतोष ओहाळ यांचे एन्काउंटर झाले. अर्थात यावेळी मी तुम्हाला महाकाली ढोकलिया याच्याबद्दल सांगितलं होतं. यानं तर देहू रोड परिसरामध्ये चक्क पोलिसांच्याच गाड्या पेटवून देऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली होती. आणि आता शेवटचा एन्काउंटर याच वर्षी झाला तो जून 2025 मध्ये तब्बल 16 वर्षांनी म्हणजे राहुल कंदारे याचा 2009 मध्ये झाला. त्यानंतर 16 वर्षांनी पोलिसांनी
सोलापुरातील लांबोटी परिसरात या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख या हडपसरमध्ये राहणाऱ्या गुंडाला त्या ठिकाणी त्यांनी ठार मारलं. हा टिपू पठाण टोळीशी संबंधित होता आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. आता ही एवढी सगळी मी माहिती दिल्यानंतर अर्थातच याच्यात राम जाधव हे अत्यंत ज्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये मेहनत घेतली, 16 एन्काउंटर्स करताना प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घातला, यांच्याबद्दल शेवटची माहिती सांगतो आणि थांबतो. राम जाधव 1988 मध्ये पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. 2021 ला ते सेवानिवृत्त झाले. त्यावेळी ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे एसीपी होते. मुळातच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात सन्मानित अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजेच राम जाधव यांचं नाव. पिंपरी चिंचवड पोलीस दलातून ते सेवानिवृत्त झाले. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना 3 वेळा राष्ट्रपती पदक मिळाले. 1988 मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षकपदी रुजू झाल्यानंतर त्यांनी पुणे शहर गुन्हे शाखा, नंतर एटीएस, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळल्या. प्रमोद माळवतकर असो, श्याम दाभाडे असो, मोबिन शेख असो, रॉबर्ट साळवे असो, महाकाली ढोकली असो, अशा 16 कुख्यात गुंडांना त्यांनी ढगात पाठवलं. यातले 14 एन्काउंटर त्यांनी एकट्या पुणे जिल्ह्यात केलेत. त्यांना पोलीस महासंचालकांचं मानचिन्ह देखील प्रदान करण्यात आलं. सेवा काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 1-2 नव्हे तब्बल 750हून अधिक बक्षिसं मिळालेली आहेत. आता त्यांचं शेवटचं बोलणं अत्यंत महत्त्वाचं जे त्यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे. त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हटले होते, एन्काउंटर हा काही शेवटचा उपाय नसतो. पोलीस नेहमीच एन्काउंटर ठरवून करत नसतात. त्यांना अनेकदा पर्यायच शिल्लक राहत नाही, त्यावेळी एन्काउंटर करावा लागतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाताना पोलीस त्याला पहिल्यांदा शरण येण्याचं आवाहन करतात, पण तरीही अनेकदा गुन्हेगार त्याला दाद देत नाहीत, उलट पोलिसांवरच फायरिंग करतात. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी प्रत्युत्तर द्यावं लागतं. त्यात गुन्हेगार जखमी होऊन त्याचा मृत्यू होतो. अनेकदा गुन्हेगारांनी केलेल्या फायरिंगमध्ये अनेक पोलीस जखमी झालेले आहेत. त्यामुळे एन्काउंटर हा काही शेवटचा पर्याय नसतो, शेवटचा उपाय नसतो. पोलिसांना कोणालाही निष्कारण मारायचा नसतं, कारण त्यांना प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो. अनेकदा पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, पण ठरवून त्याचा एन्काउंटर करायचा आहे असं होत नाही. जसा प्रसंग असेल त्यावेळी त्या क्षणात निर्णय घ्यावा लागतो. शेवटी त्यांचं जे एक आवडतं वाक्य आहे, पोलीस हा पोलीस असतो. अर्थात पोलीस हा पोलीस असतो, त्याला कमी लेखून चालणार नाही. हेच वाक्य या गुंडांना ढगात पोचवण्यासाठी पुरेसं ठरलं. म्हणूनच या ठिकाणी मी या लाईव्ह मध्ये म्हटलं होतं की प्रत्यक्षात आत्तापर्यंत केवळ मुंबईमध्येच एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट आहेत का, तर नाही, पुण्यात देखील अनेक एन्काउंटर झालेले आहेत आणि पुण्यातही एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत. तर या होत्या ढगात गेलेल्या गुंडांच्या एन्काउंटरच्या कहाण्या. तुम्हाला कसं वाटलं आणि या संदर्भातली कोणत्या कहाणीला यापूर्वी तुम्ही वाचलं होतं, ऐकलं होतं, या संदर्भातली कमेंट निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब पण करा, कारण मुळातच टॉप न्यूज मराठी चॅनेल हे केवळ सोशल मीडियावर आहे असं नाही, तर आता विविध केबल नेटवर्कवर, विविध ॲपवर देखील तुम्हाला टॉप न्यूज मराठी पाहत राहा. टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.